सिंधुताई सपकाळ जनविकास सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन पुणे शाखा चिखलदरा यांच्या वतीनं आयोजित पुष्पांजली कार्यक्रमात माजी लेडी गव्हर्नर आचार्य डॉक्टर कमलाताई रामकृष्ण गवई यांनी भावपूर्ण प्रतिपादन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त एका मोठ्या ऑफरमुळे प्रचंड गर्दी उसळली। 5,000 रुपयांची साडी केवळ 599 रुपयात मिळत असल्यानं हजारो महिलांनी दुकानावर गर्दी केली। या चेंगराचेंगरीत 3 महिला बेशुद्ध पडल्या आणि काही मुले आपल्या आई वडिलांपासून ताटातूट झाली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर केल्यानं पोलिसांनी दुकान बंद केलं। राज्याच्या वन विभागामध्ये IFS अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार बघावयास मिळत असून मनमर्जीनुसार पदाचा अपग्रेडेशनमध्ये हवा तसा बदल केला जातोय। बदली आणि पदोन्नतीमध्ये चक्क शासनाच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकली जाते। निवडणुकीच्या या रणधुमाळीत नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। भाजपकडून लोकांचं मत घेण्यासाठी हिंदू, मुस्लिम, मराठी, हिंदी या विषयांवर राजकारण सुरू आहे असं पटोले यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत शिवसेना, ठाकरे गट, मनसे, भाजप आणि काँग्रेस अशा सर्व पक्षांना मोठा धक्का दिलाय। नेरूळ विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ताकद वाढली आहे। राज्यातील वातावरण तापलं असतानाच अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। या बिनविरोधी उमेदवारात सत्ता पक्षाच्या उमेदवारांचा भरणा असल्याने टीका होती आहे। त्यात आता पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेत सत्ताधारी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची AB फॉर्म गहाळ झाल्याची घटना घडली होती। त्यात आता एका अधिकाऱ्याची उचलबांगडी झाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। या आगामी निवडणुकीच्या तयारीलाही सुरुवात झाल्याचे चित्र आहे। अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप करत विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं म्हटलंय। कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याप्रकरणी नार्वेकरांवर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे। हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की निवडणूक आयोगावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्यानं निवडणूक आयोग सैराट सुटलेला आहे। 11 जानेवारी 2026 पासून बिग बॉस मराठीचं पुढील पर्व म्हणजेच बिग बॉस मराठी 6 ची सुरुवात होणार आहे। 5 जानेवारी 2026 रोजी या कार्यक्रमाची पत्रकार परिषद पार पडली, ज्यामध्ये रितेश देशमुखनं या शोविषयी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली। यंदाच्या पर्वात कोण झळकणार आणि नेहमीप्रमाणे बिग बॉस मराठीचं हे पर्व देखील TRPचे सर्व विक्रम मोडणार का, हेही लवकरच स्पष्ट होईल। या दरम्यान रितेशच्या या शोला टक्कर देण्यासाठी इतर वाहिन्यांनीही कंबर कसली आहे। लोकप्रिय चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा सिनेमा 30 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार असून नुकताच सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला आहे। टीजरमध्ये पाहायला मिळतंय की रतन, मदन, चंदन आणि बबन यांच्या आयुष्यात कामिनीची एंट्री झाली आहे।